रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। आज जी काय महाराष्ट्रात राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा राजकीय परिस्थिती जी महाराष्ट्रामध्ये आहे, आज मतदार म्हणून एका पक्षाला मतदान करायचं आणि त्या पक्षाचं क्लेम कोणतरी एक गट करणार आणि ह्या गटा म्हणजे ह्या गोष्टींसाठी आपण सामान्य मतदाराकडे मतदानाचं मागितलं होतं आणि त्या सर्व विचारांना तिलांजली देऊन कुठेतरी दुसऱ्या विचारांच्या पक्षांमध्ये सामील होणार, हे जे काही वातावरण गढूळ महाराष्ट्राचं झालेलं आहे ते देशाच्या स्वातंत्र्यापासून अशा गोष्टी कधी झाल्या नव्हत्या। आज ही परिस्थिती अतिशय वाईट आहे। फक्त हे सत्तेच्या हव्यासापोटी आणि संख्येच्या हव्यासापोटी हे जे काही राजकारण चालू आहे ते मतदारांच्या दृष्टिकोनातून आणि ह्या संपूर्ण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेतून बहुमताचं सिद्धीकरण असून दे किंवा इतर विरोधी पक्ष असून दे, हे जे काही समीकरण होतं किंवा हे जे काही गोष्टी लोकांच्या हितासाठी केलेल्या ह्या संपूर्णपणे ऱ्हास होत आहेत आणि ह्या गोष्टीला निषेध व्यक्त करण्यासाठी आज सामान्य मतदार म्हणून आम्ही एक संतापाची सही हे आंदोलन या ठिकाणी आम्ही घेत आहोत। या आंदोलनातून लोकांनी आपला संताप सामान्य या होणाऱ्या घडामोडींवर व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन आहे आणि आता बऱ्याच लोकांनी आमच्या या आंदोलनात सहभागी होऊन हा या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे। या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकारी म्हणून हे निषेध व्यक्त करतो आणि आम्ही सर्वांनी आज आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून घेतलेले आहे आणि लोकांना पण ही गोष्ट आवडलेली नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर आज हे आंदोलन चालू आहे आणि लोक मोठ्या प्रमाणावरती हा निषेध व्यक्त करत आहे। आगामी काळात निवडणुका घेत असताना ह्या सर्व गोष्टींचा मतदान करताना मतदारांनी विचार करायचा आहे, हेच ह्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे। निश्चितपणे राज ठाकरे आजपर्यंत पक्ष स्थापन झाल्यापासून एकटा चलो ह्या भूमिकेवरती चाललेले आहेत। त्याच्यामुळे राजसाहेब सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतील न घेतील, परंतु आजच्या ह्या वातावरणाला साहेबांनी पण ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि मतदारांचा अपमान आहे असं स्टेटमेंट साहेबांनी केलेलं आहे आणि ह्या माध्यमातूनच आज आमचं हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे। कोणीही वाली राहिलेला नाही असं दिसून येतं। फक्त इलेक्शन फेवर आणि आपली आमदारांची संख्या वाढवणे, आपली ताकद वाढवणे या पलीकडे कोणताही राजकीय पक्ष, सत्ताधारी असेल विरोधी पक्ष असेल, कोणताही पक्ष दिसत नाही। फक्त आमदारांची फोडाफोडी किंवा खासदारांची फोडाफोडी यामध्ये त्यांना आनंद वाटतो आणि यामध्ये सर्व पक्ष दंग आहेत। परंतु सर्वसामान्यांकडे आज लक्ष देणं जी आवश्यकता आहे त्याकडे कोणीही लक्ष देत नाही। ही खरी शोकांतिका आहे। आम्ही मतदार या आमदार खासदारांना निवडून देतो, निवडून देताना आम्ही एका पक्षाचे म्हणून यांना निवडून देतो, काम करतील म्हणून निवडून देतो, विकासाकडे लक्ष देतील म्हणून निवडून देतो, परंतु एकदा निवडून गेल्यानंतर यांना मतदारांबद्दल कोणतंही सोयसूतक राहत नाही। हे स्वतःच्या मर्जीचे बनतात, ज्याला कुठेतरी आळा घालणं, कठोर कायदे करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण भविष्यामध्ये हा जो घोडेबाजार चाललेला आहे, आपण एक आमदाराबद्दल जे सन्माननीय आहेत, आपणा सर्वांचं प्रतिनिधित्व करतात, सन्मान असे जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याबद्दल घोडेबाजार शब्द वापरला जाणं ही सुद्धा एक निषेधाची गोष्ट आहे। या सर्वांनी जो काही पक्षबदल केलेला आहे तो लोकांना म्हणजे मतदारांना विश्वासात न घेता केलेला आहे। ही कुठेतरी मतदारांची घोर फसवणूक आहे। यासाठी कठोर निर्णय घेणं शासनाला आज भाग आहे। परंतु जे शासनाधीश आहेत, जे सरकारामध्ये बसलेले आहेत, ते याबद्दल काही निर्णय घेतील किंवा त्यांच्याकडून काही अपेक्षा करणं मला वाटतं व्यर्थ आहे। आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचाच विचार आपण जर केला असेल तर गेली 1.5 वर्ष आपली जिल्हा परिषद ही अशीच आहे। म्हणजे अधिकारी चालवत आहेत, ज्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा वचक असायला पाहिजे हे कुठेही दिसून येत नाही। अतिशय मनमानी असा कारभार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। अधिकारी अतिशय मनमानीपणा करतात, याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्यासाठी सक्षम अशा
लोकांना आपण पुढे आणलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, निवडून दिलं पाहिजे आणि या सर्वाविरोधात सामान्य जनतेने आता कुठेतरी जागृत होऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. धन्यवाद. याला कुठेतरी मतदारच जबाबदार थोड्या प्रमाणात आहे असं वाटत नाही का? कारण आज थोड्या पैशासाठी किंवा आमिषांसाठी मतं विकली जात आहेत असं पण चित्र समोर येतं आहे. काय सांगाल एक मतदार म्हणून, काय सांगाल? ही गोष्ट 100% नाही पण 60% खरी आहे की काही मतदार हे आमिषाला बळी पडतात. परंतु ही आमिष दाखवणारे सुद्धा हे सत्ताधीशच आहेत. त्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं असतं तर त्यांनी कामाच्या जोरावर मतं मागितली असती. पण त्यांचासुद्धा कुठेतरी काळा धंदा आहे आणि काळा धंदा वाचवण्यासाठी पुन्हा एक ती म्हटलं जातं की पैसा, पैशातून सत्ता आणि सत्तेतून परत पैसा, हे समीकरण जुळलेलं आहे. कुठेतरी हे सत्ताधीश आहेत की ज्यांना एक मगरुमी आलेली आहे की माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही, आम्हीच सत्तेत येणार. ही जी काही लोकांची एक ह्या सत्ताधाऱ्यांची मानसिकता झालेली आहे, याला कुठेतरी सर्व मतदारांनी भले यांचे पैसे घेतले तरी चालतील पण योग्य आहे त्याला योग्य म्हटलं पाहिजे आणि योग्य व्यक्तीला मतदान करून निवडून दिलं पाहिजे. कारण लोकांची ही सुद्धा भावना आहेत. नाहीतरी हे 5 वर्ष आपल्याला आणखी काय देतात, जे काय देतात ते तरी पदरात पाडून घ्यावे, ही साधी मानसिकता लोकांची आहे. हे काहीच लोकांना देत नाहीत. म्हणजे बघ ते मतदानाच्या निमित्ताने का होईना 1500 देतात, तेवढे पदरात पाडून घेण्याची एक नवीन मानसिकता ही मतदारांची तयार झालेली आहे. याला पूर्णपणे जबाबदार हे सत्ताधीश आणि हे सगळे पक्षनेते आहेत. यांनीसुद्धा कुठेतरी आपण चांगलं काम करणार, पहिल्यांदा एक भावना होती की आपण चांगलं काम केलं, समाजाचं काम केलं, ती कुठेतरी मतं पडतील. पण हा जो काही विचार होता, हा विचार केव्हाच मागे प्राध्यापक मधु दंडवते असतील किंवा त्यांच्या त्यावेळचे नेते असतील, हा जो काही विचार होता चांगलं काम करून मतं मिळणार, हा मागे गेलेला आहे. मनसेच्या या आंदोलनाबद्दल काय सांगाल? एक चांगल्या प्रकारचं सही संतापाचे आंदोलन मनसेने सुरू केलं आहे, काय सांगाल या आंदोलनाबद्दल? मनसे पक्षाचे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमीच एक चांगला विचार घेऊन लोकांसमोर येतात. परंतु लोकांनीसुद्धा त्यांना आता चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांच्या ज्या काही मनामध्ये सर्वांना संधी देऊन झालेली आहे, सर्व पक्षांना संधी मिळालेली आहे. आता कुठेतरी मनसेला पर्यायाने राजसाहेबांना लोकांनी, मतदारांनी संधी द्यावी आणि त्यांना एक सुवर्ण संधी देऊन त्यांच्या मनामध्ये काय विकास आहे हे बघायला हरकत नाही. हॅलो हॅलो हो रामकृष्ण हरी या इकडे या सही मारा, वाचा आणि मारा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. या